नमस्कार मित्रांनो. DMER महाराष्ट्र अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. सगळ्यात आधी कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती परीक्षा पास झालेल्या सगळ्या उमेदवारांचं मनापासून अभिनंदन. तुम्ही खूप मोठी लढाई जिंकलीये. आता फक्त एक शेवटचा टप्पा बाकी आहे आणि तो म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. हो, ही खरंच खूप मोठी अचीव्हमेंट आहे आणि आता तुमच्या हातातली नोकरी मिळवण्यासाठी फक्त एक शेवटची पण सगळ्यात महत्त्वाची पायरी बाकी आहे. तर आजच्या या सेशनमध्ये आपण याच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या प्रक्रियेबद्दल सगळी माहिती घेणार आहोत, जेणेकरून तुम्ही अगदी पूर्ण तयारीनिशी तिथे जाल आणि तुमची निवड पक्की होईल. चला तर मग बघूया की आज आपण काय काय कव्हर करणार आहोत. सगळ्यात आधी तुमची व्हेरिफिकेशनची अपॉइंटमेंट कधी आणि कुठे आहे. त्यानंतर सगळ्यांना लागणाऱ्या कॉमन डॉक्युमेंट्सची लिस्ट. मग आपण बघू की वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार कोणती एक्स्ट्रा कागदपत्रं लागतील. कामाचा अनुभव कसा दाखवायचा हा जो एक मोठा प्रश्न असतो त्यावरही आपण बोलणार आहोत. आणि शेवटी काही अत्यंत महत्त्वाचे नियम आणि एक फायनल चेकलिस्ट बघू. चला सुरू करूया. ओके, तर सगळ्यात पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला कागदपत्र पडताळणीसाठी नक्की जायचंय कुठे आणि केव्हा हे डिटेल्स अजिबात चुकायला नकोत. आता इथे थोडं लक्ष द्या. तारखा कशा वेगवेगळ्या आहेत बघा. तुमचं नाव सिलेक्शन लिस्टमध्ये आहे की वेटिंग लिस्टमध्ये आहे हे आधी तपासा. स्टाफ नर्ससाठी सिलेक्शन लिस्ट 6 एप्रिलला आहे, तर वेटिंग लिस्ट 7 एप्रिलला बोलावली आहे. बाकीच्या पदांसाठी तुम्ही अधिकृत PDF काळजीपूर्वक तपासा, कारण तिथे तुमच्या पदाप्रमाणे वेळापत्रक दिलेलं आहे. आणि हे आहे तुमचं व्हेरिफिकेशनचं ठिकाण. आचार्य प्रल्हाद केशव अत्रे कॉन्फरन्स हॉल, पहिला मजला, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या जवळच, शंकरराव चौक, कल्याण. माझी एक सिन्सिअर रिक्वेस्ट आहे, हा पत्ता व्यवस्थित लिहून घ्या किंवा याचा एक स्क्रीनशॉट काढून ठेवा, म्हणजे ऐन वेळी काही गोंधळ होणार नाही. बरं, आता वेळ आणि ठिकाण तर आपल्याला कळालंय. आता बघूया की सोबत काय काय घेऊन जायचंय. ही लिस्ट जी आहे ती सगळ्यांसाठी आहे, म्हणजे तुमचं पद किंवा कॅटेगरी कोणतीही असो, ही डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणारच आहेत. तर ही आहे तुमची बेसिक चेकलिस्ट. तुमचं आधार कार्ड, 10वीची मार्कशीट आणि सर्टिफिकेट. मग तुमच्या पदासाठी जे काही एज्युकेशन लागतं, म्हणजे डिप्लोमा, डिग्री, त्या सगळ्याची ओरिजिनल प्रमाणपत्र. वयाच्या पुराव्यासाठी जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला चालेल. डोमिसाईल सर्टिफिकेट म्हणजेच अधिवास प्रमाणपत्र विसरू नका. आणि हो, तुम्ही जो ऑनलाईन अर्ज भरला होता त्याची एक प्रिंटआउट सुद्धा सोबत ठेवा. ओके, ही तर झाली सगळ्यांसाठीची कॉमन डॉक्युमेंट्स. पण जर तुम्ही एखाद्या रिझर्व्ह कॅटेगरीमधून म्हणजे राखीव प्रवर्गातून अर्ज केला असेल, तर तुम्हाला काही विशिष्ट प्रमाणपत्र लागतील. चला ती बघूया. इथे एक गोष्ट खूप खूप महत्त्वाची आहे. तुमचं नॉन क्रीमी लेयर आणि EWS सर्टिफिकेट हे 2025-2026 या आर्थिक वर्षासाठी व्हॅलिड असायला हवं, जसं नोटिफिकेशनमध्ये सांगितलं आहे. ही व्हॅलिडिटी नक्की तपासा. आणि विशेषतः विवाहित महिलांनी जर लग्नानंतर नावात बदल झाला असेल तर त्यासाठी मॅरेज सर्टिफिकेट किंवा गॅझेटची कॉपी सोबत ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. आता आपण त्या मुद्द्यावर बोलूया जो बऱ्याच उमेदवारांसाठी थोडासा डोकेदुखीचा विषय असतो. तो म्हणजे कामाचा अनुभव सिद्ध करणं. खास करून अशा लोकांसाठी ज्यांना पगार रोख स्वरूपात मिळायचा, त्यांच्यासाठी हा एक मोठा प्रश्न असतो. हाच प्रश्न पडलाय ना, की माझ्याकडे तर सॅलरी स्लिप्स नाहीत किंवा बँकेत पगार जमा झालेला नाहीये, मग मी माझा अनुभव कसा सिद्ध करू? काळजी करू नका, यावर एक सोपा उपाय आहे. हे बघा, जर तुमच्याकडे सॅलरी स्लिप्स किंवा बँक स्टेटमेंटसारखे आदर्श पुरावे नसतील तर घाबरण्याचं काहीच कारण नाही. एक दुसरा मार्ग आहे. तुम्ही तुमच्या जुन्या कंपनीकडून किंवा हॉस्पिटलकडून एक पत्र घेऊ शकता. त्यात स्पष्टपणे लिहिलेलं पाहिजे की तुम्हाला पगार रोख स्वरूपात दिला जात होता आणि व्हेरिफिकेशनसाठी त्यांचा एक कॉन्टॅक्ट नंबरही त्यावर असू द्या. मित्रांनो, ही एक ऑफिशियल वॉर्निंग आहे जी थेट नोटिफिकेशनमधून घेतली आहे. त्यामुळे एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, कोणतीही खोटी माहिती किंवा बनावट कागदपत्र सादर करण्याचा प्रयत्न करू नका. याचे परिणाम खूप गंभीर असू शकतात. प्रामाणिकपणे जे आहे तेच सादर करा. चला, आता तुमची डॉक्युमेंट्सची फाईल तर तयार झालीय, पण व्हेरिफिकेशनच्या दिवशी काही नियम पाळणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. हे नियम अगदी स्ट्रिक्ट आहेत, त्यामुळे यात कोणतीही सूट मिळणार नाही. हे 4 सोपे नियम आहेत, पण अत्यंत महत्त्वाचे. 1. तुम्हाला स्वतःलाच हजर राहावं लागेल. आई, वडील किंवा इतर कोणीही तुमच्या जागी चालणार नाही. 2. सगळी ओरिजिनल डॉक्युमेंट्स सोबत पाहिजेत. 3. त्यांच्या झेरॉक्सचे 2 सेट बनवा आणि प्रत्येक कॉपीवर तुमची स्वतःची सही करा. आणि 4.
तुमची वेळ कोणती आहे, सकाळची की दुपारची, हे तपासून वेळेवर पोहोचा. आता आपण जवळजवळ शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. आतापर्यंत आपण सगळी माहिती घेतली. आता ह्या सगळ्या माहितीच्या आधारावर चला एक फायनल चेकलिस्ट बनवूया, म्हणजे निघायच्या आधी तुमची कोणतीही धावपळ होणार नाही. ही आहे तुमची फायनल चेकलिस्ट. आदल्या रात्रीच तुमची ओरिजिनल डॉक्युमेंट्सची फाईल आणि झेरॉक्सचे 2 सेट तयार ठेवा. तुमची तारीख आणि वेळ पुन्हा एकदा कन्फर्म करा आणि तिथे वेळेवर पोहोचण्यासाठी प्रवासाचं प्लॅनिंग आधीच करून ठेवा. तर मग तुम्ही तुमच्या मेहनतीचं फळ मिळवण्यासाठी तुमच्या निवडीचं नियुक्तीपत्रामध्ये रूपांतर करण्यासाठी तयार आहात का? मला खात्री आहे की या माहितीनंतर तुम्ही पूर्णपणे तयार आणि आत्मविश्वासाने भरलेले असाल. तुमच्या या शेवटच्या आणि महत्त्वाच्या टप्प्यासाठी खूप खूप शुभेच्छा. जर तुम्हाला DMER बद्दल अधिक माहिती हवी असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्की बघा. आणि हो, DMER महाराष्ट्र अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.